पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यामुळे पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित। महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तर आज माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय। विजयानंतर पृथ्वीराज मोहोळची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन, तर पंचांना लाथ मारल्याप्रकरणी राक्षेवर कारवाई। अरेरावीची भाषा वापरल्यामुळे गायकवाडचं निलंबन। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। वाडिया पार्क मैदानावर अंतिम लढतीच्या निकालानंतर आता गोंधळ, तर गोंधळ घालणाऱ्या महेंद्र गायकवाडच्या समर्थकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत गोंधळ, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यानं पंचांना लाथ मारली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप। मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून अन्याय, माझी पाठ टेकली असेल तर पराभव मान्य करतो, शिवराज राक्षेची प्रतिक्रिया। माझा मुलगा खोटं बोलणार नाही, तर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी देवाकडे साकडं घातलं होतं, शिवराजच्या आईची प्रतिक्रिया। तिथं काय गोंधळ झाला मला सांगता येणार नाही, शिवराजच्या वडिलांची ही प्रतिक्रिया। पंच काहीही निर्णय घेऊन बाजूला होतात, तर आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो, आमची मेहनत पंचांना माहिती नसते, शिवराजची आक्रमक प्रतिक्रिया। शिवराजच्या कुस्तीचा पंचांचा निर्णय अमान्य, तर आता पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला, ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवारांची प्रतिक्रिया। रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय, पंचांचे निर्णय मान्य नसतील, पण खेळाडू वृत्ती ठेवायला हवी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची प्रतिक्रिया। आपली कुस्ती बदनाम होता कामा नये, महाराष्ट्रातील कुस्ती आणखी मोठी करायची आहे, मुरलीधर मोहोळ यांची यावर प्रतिक्रिया। तर राजकीय कुस्ती आणि कुस्ती यामध्ये फरक राहिला नाही, मातीमध्ये कुस्त्या होतात तशा राजकारणात देखील होतात, राम शिंदेंची यावर प्रतिक्रिया। माती विभागाच्या अंतिम लढतीत आता सोलापूरचा महेंद्र गायकवाड विजय, तर परभणीच्या साकेत यादवचा पराभव। मात्र महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये महेंद्रनं मैदान सोडलं। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, तर पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना। काँग्रेसचे सुनील केदार आणि भाजपचे परिणय फुके यांची गळाभेट, शंकरपटानिमित्त नागपूरचे दिग्गज नेते एकत्र, भंडाऱ्यातल्या पिंपळगावमध्ये भव्य शंकरपट। माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत, वैभवी देशमुख हिचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल, तर आरोपींच्या गुन्ह्यांचा तपास हा आधीच करायला हवा होता, धनंजय देशमुख यांचंही शास्त्रींना उत्तर। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत, तर देशमुख कुटुंब भगवानगडावर। माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, आरोपींचं समर्थन करत नाही, देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया। माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता, न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतायत, नामदेव शास्त्रींसमोरच वैभवी देशमुखचा सवाल। जातीवादाचा नवा अंक राज्यानं पाहिला, ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथे सुद्धा जातीयवाद, तर धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्या भेटीवरून जरांगेंची टीका। मराठी भाषेसाठी मनसे जी भूमिका घेते ती स्वागतार्ह, मराठी भाषेच्या उद्धारासाठी ज्या गोष्टी असतील त्यांच्यासाठी आम्ही राहू, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। आसाम हिमाचल प्रदेश सारख्या या ठिकाणी जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही, मात्र महाराष्ट्रात का मोकळीक दिली आहे, राज ठाकरेंचा यावर सवाल। राज ठाकरेंनी जमिनीच्या बाबतीत जो मुद्दा मांडला तो योग्य, सरकार त्या संदर्भात निश्चितच कारवाई करणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप पुण्यामध्ये पार पडला, तर राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुखला कलारत्न पुरस्कार प्रदान। याचवेळी मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अभिनेता सयाजी शिंदेंची उपस्थिती। चंद्रपूरमध्ये मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणेंकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक, बैठकीमध्ये राणेंकडून गोड्या पाण्याच्या संदर्भात मासेमारीविषयी मार्गदर्शन, तर तलावांवरील अतिक्रमण काढणं, गाळ काढण्यासंदर्भात सुद्धा अधिकाऱ्यांना निर्देश। उजनी धरणावर होणारा जलपर्यटन करावं, धरणग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत कुटुंबियांसह जलसमाधीचा शेतकऱ्यांचा इशारा। नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा वाढला, तापमानात वाढ झाल्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता, तर गहू आणि हरभरा पिकांना यामुळे फटका बसण्याची दाट शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला वेग, तर पपईला 20 रुपये किलोचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण।
राज्यातील सर्व शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। सरकारकडे कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले तर 7 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे कंत्राटदार आक्रमक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीला सोनेरी दिवस येणार तर शिप बिल्डिंग आणि शिप ब्रेकिंग या जहाज बनवणाऱ्या उद्योगांसाठी आता 25,000 कोटींची तरतूद। कोकणातील मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास यामुळे मदत होणार। जळगावच्या पारोळ्यामध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई। नगरपालिकेनं मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवल्यामुळे रहदारीचा हा अडथळा आता दूर। नंदुरबारमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेती पंपांसाठी आता 24 तास विद्युत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान, रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी, सोशल मीडियावर कुणीही अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। भंडारा जिल्हा परिषदेची सभापती पदासाठी निवडणूक तर 7 फेब्रुवारीला होण्याची ही शक्यता। 4 सभापती पदांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनं कसली कंबर। महाराष्ट्रामध्ये संशयास्पद जीबीएस रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही आता 5 वर। राज्यात आतापर्यंत 124 जीबीएस रुग्णांची नोंद। पाण्याचे नमुने तपासणीसाठी आता पाठवण्यात आले। पुणे नागपूर नंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव। दर्यापूर आणि पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले। 16 वर्ष वयोगटाच्या आतील दोघांवरही उपचार सुरू। साताऱ्यातल्या लासुर्णेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या डिजिटल इमारतीसाठी आता आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातनं 61 लाखांचा निधी मंजूर। शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हे भूमिपूजन। आमदार महेश शिंदेंची इथे उपस्थिती। धुळ्यामध्ये जय हिंद क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी सामना स्पर्धा संपन्न तर रायगडच्या मिडलाईन संघानं पटकावलं 1 लाखांचं पारितोषिक। नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये इंटरनेट सुविधा नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ। बँकेचे आणि शासन योजनेपासून आदिवासी नागरिक या ठिकाणी वंचित। नंदुरबार जिल्ह्यामध्ये नादुरुस्त बसेसची संख्या वाढली। प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास सुरू, ट्रॅव्हल्सकडनं प्रवाशांची लूटही। जळगावात बुलेटची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद तर या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल। जळगाव रेल्वे स्थानकावर व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या 3घांनाही पोलिसांकडून अटक। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे 3घांना अटक। जळगावात कला आणि क्रीडा स्पर्धेचं आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन। आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक, सुरेश भोळेंची प्रतिक्रिया। चेन्नईवरून जोधपूरकडे जाणाऱ्या चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला तर एका प्रवाशाच्या मांडीवर आणि एकाच्या हातावर धारदार शस्त्रानं वार। जागेवर बसण्यावरून हा वाद झाल्याची माहिती। जखमींवर सध्या उपचार सुरू। नागपुरात इलेक्ट्रिक कंपनीतून 600 किलो तांब्यांची तार चोरणाऱ्या 3घांनाही कळमना पोलिसांकडून अटक। 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कुलदीप सिंग, हेमराज शाहू आणि अजय बंजारे यांची या ठिकाणी अटकेत असल्याची माहिती। अटक केलेल्यांची ही नावं। सांगलीतल्या आरग यल्लम्मादेवी यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा तर हेडमाळ सिद्ध वालुक मंडळ धनगरी ढोल वादन स्पर्धेमध्ये प्रथम। रात्रभर रंगला धनगरी ढोल वादनाचा हा खेळ। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी तर सोशल मीडियावर कुणीही चुकीची अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। जळगावच्या पारोळ्यामध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई। नगरपालिकेनं मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवल्यामुळे रहदारीचा अडथळा आता दूर। नंदुरबारमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेती पंपांसाठी आता 24 तास विद्युत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान तर रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी।